समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध. फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5 ते 6 वेळा मला भेटला. देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार. तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? देशमुखांचा सवाल. देशमुखांचं डोकं फिरलंय. फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप. मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष. बैठकीच्या निमित्ताने फडणवीसांसोबत भेटीगाठी. समित कदम यांचं स्पष्टीकरण. देशमुखांनी फेक नॅरेटिव्ह पसरवू नये. समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरे यांच्या सोबतही फोटो आहेत. फडणवीसांवरील आरोपानंतर केशव उपाध्ये यांचा पलटवार. फडणवीस राजकारणातील कळीचा नारद. समित कदमचा आरएसएस आणि फडणवीस यांच्याशी संबंध. संजय राऊतांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले. अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका. 2.5 वर्षानंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त. मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली. आंबेडकरांची टीका. शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न. फडणवीसांवरील आरोपावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते. मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन आहे स्पष्ट करावं. पंकजा मुंडे यांचं आव्हान. अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला. दादांसह 41 आमदारांना अपात्र करण्याची जयंत पाटलांची मागणी. किती पाणी सोडलं हे लोकांना सांगायला हवं होतं. सर्व शहरांमध्ये नियोजनांचा अभाव. सरकार पालिका निवडणूक घेत नाही. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं. खडकवासला धरणातून 25,000 क्युसेक्सनं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधील पूर ओसरला. धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप. पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू घट. तरी पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नागरिकांना सावधानतेचं आवाहन. 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यात मध्यम पावसाची शक्यता. तर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज. यूपीएससी नंतर आता एमपीएससी मधील दिव्यांग कोटा रडारवर. 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास एमपीएससी कायमचं ब्लॅक लिस्टेड करणार. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर. संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. 21व्या शतकातही कमळारूपी चक्रव्यूह. भाजपनं जनतेभोवती बनवलेल्या चक्रव्यूहाला आम्ही तोडू. अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. नाशिकमधील सिटीलिंक कर्मचाऱ्यांनंतर आता पुण्यातील हडपसर डेपोतील बस चालक संपावर. नोकर भरती नियमित करण्याची मागणी. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामधून मनुस्मृतीचा संदर्भ हद्दपार. अनेक तक्रारीनंतर एनसीईआरटीचा निर्णय. शिक्षण प्रेमींकडून समाधान व्यक्त. म्हाडाकडून मुंबईमध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी. गोरेगाव, पवई, विक्रोळीमधील घरांचा समावेश. विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता.